राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे श्रीकांत दोंदे या तरुणाची निर्घुण हत्या करून पसार झालेल्या आरोपीच्या राहुरी पोलीस पथकाने 3 दिवसात मुसक्या आवळून जेरबंद केले. मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्याने आता या गुन्ह्याची उकल होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. राहुरी कृषी विद्यापीठात कंत्राटी मजूर असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे राहणार गोटुंबे आखाडा या 27 वर्षीय तरुणावर अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने 10 ते 15 वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना दिनांक 2 जून रोजी रात्रीच्या दरम्यान गोटुंबे आखाडा परिसरात घडली होती. घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. श्रीकांत दोंदे हा कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात ठेकेदाराकडील कंत्राटी मजूर सायंकाळी 5 ते 1 या वेळेत कार्यरत होता. तो दिनांक 2 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातून निघून कामासाठी कार्यालयात गेला होता. दरम्यान रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयाजवळ श्रीकांत दोंदे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला होता. सदर घटना ही अनैतिक संबंधातून झाल्याची परिसरात चर्चा होती. त्या दृष्टीने पोलीस पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस पथकाने 3-4 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर दिनांक 4 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लवंडे, पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे, प्रवीण भागुल, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुराडे, संकुश भोसले, भाऊसाहेब शिरसाट, चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकाने 3 दिवसात MIDC परिसरात आरोपी महेश मनसरे याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. या घटनेत आणखी कोण आरोपी आहेत त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी.